घेई घेई वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। रामकृष्ण हरी। पंढरपुरात आषाढी वारीचा उत्साह दिसून येतोय। आपणही या आनंदामध्ये उत्साहामध्ये सहभागी होऊयात। आज आषाढी एकादशी आहे। अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरपूरमध्ये जमा झालेले आहेत। कित्येक युग कमरेवर हात ठेवून विठेवर उभ्या असलेल्या सावळ्या पंढरी राजाला पाहण्यासाठी वारकरी कित्येक मैलांचं अंतर पार करून येतात। त्यांच्यासाठी ही वारी श्रमाचा नाही तर आनंदवारी असते। नरनारायण भेटीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो। वारकऱ्यांचा हाच भक्तिसागर पंढरपुरात जमा झालाय। आपणही त्याबाबत जाणून घेण्यासाठी आता थेट पंढरपूरला जाऊया। तिथे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, आपण बघतोय आज लाखो वारकरी पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। कालपासूनच मोठ्या संख्येने वारकरी आपल्याला माहित आहे, पण लाखो वारकऱ्यांची मांदी आळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काय सांगशील भक्तिमय वातावरणाबद्दल? खर तर या पंढरी नगरीतली भूमी भक्तिमय वातावरणाने फुलून गेलेली असं आपल्याला म्हणता येईल। आपण पाहतो की हे सर्व जे वारकरी आहेत देहूपासून आपण पाहतो या ठिकाणी चालत पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि अजून देखील अभंगामध्ये भजनामध्ये दंग आहेत। हे या वारकऱ्यांशी आपण बोलूयात, कारण त्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे। दर्शन घेतल्यानंतर ते धन्य पावलेत का, कशा प्रकारची त्यांची भावना हे विचारूयात। मला सांगा, तुम्ही देहूपासून जवळपास चालत इकडे वारीमध्ये आलात, काय भावना आहे तुमच्या? विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर सगळा शीन गेला का? हे पहा, आम्हाला आळंदी टू पंढरपूर ही 21 दिवसाची वारी आहे। या वारीमध्ये एक अनुभूती येते, वर्षातून एकदा वारी आहे। जी मनुष्य जीवन म्हणजे काय आणि हे जीवन कसं जगावं आणि जीवनामध्ये परमार्थ का करावा याची अनुभूती आम्हाला मिळते। जीवनामध्ये परमार्थ का करावा याची अनुभूती मिळते। मला सांगा की तुम्ही गेल्या 20 दिवसापासून चालत तिथेपर्यंत पोहोचलेला आहात। माऊलीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतरच्या भावना वेगळ्या असतात। आता परतीचे वेध लागलेत, कधी तुम्ही निघणार आहात आणि काय भावना आहेत ही भूमी सोडून जात असतात? मला प्रत्येक टायमाला माऊलीच प्रस्थान येते तेव्हा अंगात असं रक्त कवा मी एकदा आळंदी ते चालत माऊली बरोबर जाऊन पुण्यात दोन्ही माऊलींचं दर्शन घेऊन मन कसं तृप्त होईल आणि पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं कसं दर्शन घेईन आणि माझं मन कसं तृप्त होईल आणि एवढा लक्ष मेळा असं 14-15 लाख लोकांचा एवढं विठ्ठल सुई लोकांची रस्त्यात करतो। कुणाला अडचण नाही, कुणाला काय साप विंचू ढसत नाही, काय नाही। लोक कुठे बी झोपत्यात, कुठं आसरा मिळेल तिथं झोपत्यात, कसं राहायला मिळेल तसं राहत्यात, कसं खायला मिळेल तसं खात्यात। पण फक्त पंढरपूरचं वेळ लागलेला असते लोकांना। किती आपण अंतर चालले हे बी त्यासनी कळत नाही। कवा रात्र दिवस चालतात पण त्यासनी काय भान राहत नाही। फक्त विठ्ठल दिवसाची तारीख माहीत नसते की दिवस कुठला आहे, लोकांनी माहीत नसतं। फक्त पंढरपूर चालत वैष्णव मेळाव्यात सामील होऊन विठ्ठलाचं दर्शन कवा घेईन हे असे वेध लागलेले असतात। पताका घेऊन तुम्ही बाहेर पडला होता, त्यावेळेला पेरण्या केल्या होत्या। आता तुमचं पीक उगवून आलं असेल, पाऊस पण बऱ्यापैकी झाल्याचं दिसतोय। काय भावना आहेत तुमच्या? विठुराया सर्वांना सुखी ठेव, समृद्ध ठेव, अशा प्रकारच्या भावना तुम्ही विठुरायाकडे व्यक्त केलेल्याच आहेत। ज्या दिवशी आम्ही पताका पांडुरंगाच्या हाती घेतलेला असतो त्या दिवशी आम्ही आमचे शेत घर सगळे पांडुरंगाच्या हाती सोपवलेलं असतंय। त्याच्या कृपेवरच आम्ही सर्व वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी चालू असतो व मागील आमचं सर्व आमचं नाही, हे शेती घर वगैरे हा माझा सावळा पांडुरंगच सांभाळत असतो। याच्या आशेवरच आम्ही वारीला येतो। आपण पाहिलं की हे सर्व वारकरी आहेत, चालत या भूमीमध्ये पोहोचलेले आहेत। पोहोचल्यानंतर प्रत्येकाची भावना अशीच आहे की प्रत्येकाला सुख समृद्धी भरभराटी देव। आपण ज्यावेळेला घरातून बाहेर पडतो त्यावेळेला पाठीमागचा विचार करत नाही, पण ज्यावेळेला वारी होते तेव्हा मात्र एक शक्ती हा विठुराया या वारकऱ्यांच्या। प्रताप, आपण बघतोय सगळे वारकरी जे आहेत ते तहान भूक ऊन वाऱ्या या सगळ्याचा विचार न करता वारीमध्ये सहभागी होत असतात। या सगळ्यामध्ये हरिनामाचा गजर हे सगळे वारकरी करताना दिसत आहेत। एक अभंग या वारकऱ्यांच्याकडून ऐकायला सगळ्या प्रेक्षकांना आवडेल। प्रताप, नक्कीच अभंग एकाच काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काय ही
पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल ज्ञानदान पूजा विवेकी आनंद ज्ञानदान पूजा विवेकी आनंद हाची वेणुनाद शोभदास कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल आत्मा हा अगदी, विठ्ठल या प्रताप आपण शब्दातच सर्व बघतोय काही पांडुरंगाचं आलेलं आहे. हेच नाम जे आहे ते सगळ्या वारकऱ्यांना एक उत्साह, एक प्रेरणा आणि एकंदरीतच एक चैतन्य देणारे असतं. धन्यवाद, तुम्ही सगळ्या या पंढरपुरातली जी काय आनंद वारी आहे त्याची सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. आषाढी वारीचा सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरामध्ये तल्लीन झाली आहे. पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. बळीराजा सुखी होऊ दे, पाऊस चांगला पडू दे, सुगीचे दिवस येऊ दे असं साकडं यावेळेला मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलंय. पाऊस चांगला पडू दे, पीक चांगले येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला, मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, वारकरी आहेत, महिला भगिनी आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे हीच मागणी आहे, हेच साकडं आहे. सावळ्या विठूचा संग किती बरा, घेईल जो कुणी विसरे घरदारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील बाळूशंकर आहिरे आणि आशा बाळू आहिरे या शेतकरी दाम्पत्य भाविकाला मिळालाय. प्रथेप्रमाणे रांगेत आलेले नाशिकचे वारकरी बाळू आहिरे यांनी सपत्नीक महापूजेचा मान त्यांना मिळालाय. आहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून पंढरीची वारी करतात. जीवनच सार्थक झाल्याची भावना यावेळेला आहिरे दाम्पत्यानं व्यक्त केली आहे. 15 वर्षांपासून सलग वारीला येतात. अगोदर म्हणजे जीव घाबरतात अशा काय झालंय, मग नंतर मग सांगायला लाग म्हणजे असे मग एकदम आनंद झाला. काय घरी काय कोण कोण असतं घरी आणि काय शेती करतं, काय शेतीमध्ये शेती काय शेतीमध्ये काय असतं? मक्का कांदा एवढंच. एकदम भारी वाटलं आम्हाला पूजा, एकदम आनंद. आमच्या मनात पण नव्हतं, स्वप्नात पण नव्हतं बुवा असे देवाचं पांडुरंगाचं दर्शन होईल बुवा, आम्हाला अशी पूजा मिळेल बुवा असं, ते आम्हाला आज मिळालं. वारीला येताना दर्शन घेतात, चोरी बिक दर्शन घेतात नाही आणि कळसना पण घेतात नाही, पण बारीलाही दर्शन घेतात. हा पण मुलगा हा पण बारीलाही दर्शन घेतात. फक्त तिरमकले पाय जातात, तेवढा तिरमक शिरले. आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगासोबत वारकरी रुक्मिणी मातेचंही दर्शन घेतात. पूर्वाभिमुख असलेली रुक्मिणी मातेची मूर्ती मन प्रसन्न करणारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली पैठणी साडी पोशाख आज मातेला चढवण्यात आला. आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये दर्शन व्यवस्था करण्यासाठी 103 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला निधी देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात पंढरपूरमध्ये तिरुपती बालाजीच्या धर्तीवर भाविकांना सोयी सुविधा मिळणार आहेत. त्यांचं दर्शन सुखकर होणार आहे. कार्तिकी एकादशी पासून प्रायोगिक तत्वावर हे दर्शन सुरू करण्याचा मानस मंदिर समितीचा आहे. त्यामुळे टोकन दर्शन सुरू झाल्यानंतर अवघ्या 2 तासात विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवण्याची भाविकांची इच्छा पूर्ण होणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी जमा झाली आहे. मध्यरात्रीपासून चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचा परिसर वारकऱ्यांच्या गर्दीनं ओसंडून गेलेला आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे 15 लाख भाविक दाखल झाले. पवित्र मानल्या जाणाऱ्या स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा मेळा जमल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हजारोंच्या संख्येनं दिंड्या आणि पालख्या चंद्रभागेमध्ये स्नानासाठी येतात. चंद्रभागेत स्नान करून मग विठ्ठल दर्शनाला जाण्याची परंपरा वारकरी पाळतात. साईबाबांच्या शिर्डीमध्ये आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. भाविकांसाठी खास 15 टन साहित्य वापरून साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आलाय. राज्यभरातील भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येतोय. कर्नाटक इथला साई भक्त एस प्रकाश यांच्या देणगीतून मंदिर आणि परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर साई मूर्तीला तुळशीपत्राचा हार घालण्यात आलाय. आषाढी एकादशी निमित्त मुंबईतल्या वडाळा विठ्ठल मंदिरामध्ये भक्तांची सकाळपासूनच गर्दी झाली आहे. विठ्ठल रुक्माईला विविध आभूषणांनी सजवण्यात आलंय. मंदिरामध्ये रात्रभर भजन कीर्तन सुरू होतं.